नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या घटकाशी माहिती बघणार आहोत. वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या साहित्यकृतीतून घेतले आहे. 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक म्हणून विनायक दामोदर सावरकर यांचा निर्देश करता येईल. पाणी पुरवठ्यासाठी धरणाची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातीवंत जनावरांची पैदास, फलोत्पादन, शास्त्र, वन संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडल्या. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व डॉक्टर भांडारकर यासारखे समाजसुधारकसुद्धा त्यांचे क्रांतिकारक समाजसुधारणावादी विचार समजून घेण्यात अपयशी ठरले. गोपाळ गणेश आगरकर यांच्या संदर्भात हे विधान यथार्थ ठरते. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही या वस्त्राच्या उभ्या आणि आडव्या धाग्यासारख्या राजकीय लोकशाहीत आवश्यक आहे, असे विधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे ब्रीदवाक्य गोपाळ गणेश आगरकर यांचे आहे. 1935चा भारत सरकारचा कायदा हा संपूर्णतः साडका, मूलतः वाईट आणि पूर्णतः अस्वीकार्य आहे, असे उद्गार बॅरिस्टर M.A. जिना यांनी काढले होते. रॅडचा वध करणारे चाफेकर बंधू तर ते कोण? दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर हे दोघे होते. प्रसिद्ध भारत छोडोचा ठराव महात्मा गांधी यांनी मांडला. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936मध्ये फैजपूर, जिल्हा जळगाव येथे भरले होते. गुजरातमधील शेतकऱ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली कर विरोधी मोहीम म्हणजे नो टॅक्स कॅम्पेन संघटित केली होती. मद्रासमध्ये होम रूल चळवळ डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. जोसेफ मॅझिनीचे चरित्र विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट मंजूर झाला त्यावेळी इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेवर होता. लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो. देशी वर्तमानपत्र संबंधी कायदा व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट मंजूर झाला त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड लिटन हे होते. स्वराज्य पक्षाचे ध्येय कौन्सिल प्रवेश करून शासकीय कामांतर्गत अडथळे निर्माण करणे हे होते. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे संस्थापक सुभाषचंद्र बोस हे होते. केसर हे हिंद ही पदवी प्रथम पंडिता रमाबाई या स्त्रीला देण्यात आली होती. हा व्हेरी IMP क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. सन 1919च्या कायद्याचा प्रमुख उद्देश जबाबदार शासन पद्धतीचा प्रारंभ करणे. कुठल्या शासन पद्धतीचा? तर जबाबदार शासन पद्धतीचा. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873मध्ये लिहिला. डेक्कन सभेची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी 1896मध्ये केली. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.